राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आल्यानं कार्यकर्ते आणि जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। मात्र 5 जुलै रोजी एकत्र आलेले ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र येणार की नाही हा सवाल अनुत्तरित आहे। त्यामुळे मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। एकीकडे जाहीर न बोलण्याचे आदेश राज ठाकरेंनी प्रवक्ते आणि नेत्यांना दिलेत, तर दुसरीकडे मनसे नेत्यांनी सुद्धा युती संदर्भात खुलेपणाने बोलणं टाळलंय। आधी एकटे लढलो, यापुढेही वेळ आली तर एकटे लढण्याची तयारी करू बाळा नांदगावकर यांच्या या प्रतिक्रियेमुळे मनसे सेना युती संदर्भातला संभ्रम अजूनच वाढलाय। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपण युतीसाठी तयार आहोत आणि ही युती लवकरात लवकर व्हायला हवी अशा प्रतिक्रिया नेत्यांकडून देण्यात आल्या आहेत। त्यामुळे युतीचं नेमकं काय होणार याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। आता कोण विरोधात नाही त्या विषयावरती मी कसं बोलू शकतो, कारण शेवटी कसं आहे, प्रत्येक जण आपापला पक्ष कसा वाढवता येईल, आपापल्या पक्षाला यश कसं मिळेल, मग ते महानगरपालिकेतला असो, जिल्हा परिषदेचा असो, पंचायत समितीचा असो किंवा नगर परिषदाचा असो किंवा ग्रामपंचायतीचा असो किंवा विधानसभेचा असो किंवा लोकसभेचा असो, तो प्रत्येक पक्ष आपापला पक्षाचं कसं वाढ करतील ते बघत असतो। त्यामुळे कोणी विरोध केला नाही केला, शेवटी पक्षामध्ये आम्हाला आतापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवलेली आहेत। आता पण तुम्ही ऐकलं असेल, वेळ आली तर आपल्याला एकट्याच आपण लढवण्याच्या भूमिकेमध्ये आहोत।